नेक्स्ट पॉईंट आहे oogenesis. आता oogenesisबद्दल इन्फॉर्मेशन पाहते. oogenesis म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ द मॅच्युअर फिमेल गॅमेट. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट. मग फिमेल गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात oogenesis, विच इज मार्केटली डिफरंट फ्रॉम द स्पर्मॅटोजेनेसिस. ती स्पर्मॅटोजेनेसिस पेक्षा कशी आहे? वेगळी आहे. oogenesis इज इनिशिएटेड ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेज when the couple of million gametes of the mother cell are formed within each fetal ovary. म्हणजे जे ओव्हरीमध्ये होतात तयार, पण कधी तयार होतात? हे तयार कधी होतात? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ दॅट चाइल्ड. म्हणजे ज्यावेळेस बाळ आईच्या म्हणजे फिमेल बाळ आईच्या कुशीत असतं त्यावेळेसच त्याची oogenesisची प्रोसेस सुरू झालेली असते. नो मोर oogonia आर फॉर्म्ड अँड ॲडेड आफ्टर द बर्थ. तसं मेलचं तसं नाही आहे. मेलमध्ये कसं आहे? आफ्टर द बर्थ स्पर्मचं प्रोडक्शन सुरू होतं. आफ्टर बर्थ एका पर्टिक्युलर अडल्संट पिरियड नंतर सुरू होतं, पण तसं फिमेलमध्ये नाही आहे. फिमेलमध्ये एम्ब्रियॉनिक म्हणजे बर्थच्या आधीच आईच्या पोटात असतानाच सुरुवात झालेली असते. प्रोसेस लक्षात ठेवायचे. दिस सेल स्टार्ट्स डिव्हिजन अँड एंटर्स इन टू द प्रोफेज 1 ऑफ द मिओटिक डिव्हिजन अँड गेट टेम्पररीली अरेस्टेड ॲट दॅट स्टेज. मग कोणत्या म्हणजे ह्या ज्या सेल आहेत कोणत्या? oogenesisसाठी लागणाऱ्या ऊस्पोर मदर सेल म्हणजे ज्या त्यांचं मिओसिस होणार त्या सेल प्रोफेज 1मध्ये अडकून राहतात. ठीक आहे, अडकून राहतात. कोणत्या स्टेजमध्ये अडकून राहतात? तर प्रोफेज 1मध्येच अडकून राहतात. लक्षात ठेवायचं. इथे पेपरला प्रश्न असतो. दॅट इज नथिंग बट द कॉल्ड एज द प्रायमरी oocytes. त्यालाच म्हणतात प्रायमरी oocytes. Each primary oocytes then get surrounded by the layer of the granulosa cell and it's called as the primary follicle. प्रायमरी oocytesच्या शेजारून एक सेलचा एक लेअर बनतो सर्क्युलर फॅशनमध्ये, त्याला म्हणतात प्रायमरी फॉलिकल्स. त्याला म्हणतात प्रायमरी फॉलिकल. तो लेअर कोणत्या सेलचा असतो? त्या सेलला म्हणतो ग्रॅन्युलोसा सेल. कोणत्या सेल? ग्रॅन्युलोसा सेल. फिगर 2.7 इथं ह्या प्रायमरी फॉलिकल आहे हा मधला, आणि त्याच्याकडचे ह्याच्याकडचे सेल दिसत आहेत याला म्हणतो ग्रॅन्युलोसा लेअर, आणि आतमधला जो गोल आहे त्याला म्हणतो प्रायमरी oocytes. त्याला म्हणतात प्रायमरी oocytes. A large number of these follicles degenerate during the birth to the puberty. लार्ज नंबर ऑफ ते काय होतात? डिजनरेट होतात. देअरफॉर ॲट प्युबरिटी. प्युबरिटी म्हणजे काय? वयात आल्यावरती ओनली 60,000 ते म्हणजे 60,000 to 80,000 प्रायमरी फॉलिकल्स आर लेफ्ट इन ईच ओव्हरी. प्रत्येक ओव्हरीमध्ये किती राहतात? फक्त 60 ते 80,000च प्रायमरी फॉलिकल्स राहतात. येतं नीटला प्रश्न येतो. प्युबरिटीला किती फॉलिकल्स राहतात? प्युबरिटी आल्यावरती किती फॉलिकल्स राहतात? तर लक्षात ठेवायचं 60,000 ते 80,000 फॉलिकल्स आर लेफ्ट इन ईच ओव्हरी. द प्रायमरी फॉलिकल्स गेट सराउंडेड बाय द मोर लेअर ऑफ द ग्रॅन्युलोसा सेल अँड अ न्यू थिका कॉल्ड एज द सेकंडरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलपासून काय होणार आहे? सेकंडरी फॉलिकल. मग या प्रायमरी फॉलिकलच्या इथं नंबर ऑफ लेयर्स अजून फॉर्म होणार आहे, जास्त लेअरिंग होणार आहे, आणि त्यालाच म्हणणार आहे आपण सेकंडरी फॉलिकल. ठीक आहे. द सेकंडरी फॉलिकल सून ट्रान्सफॉर्म इंटू द टर्शरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल गेट ट्रान्सफॉर्म्ड इंटू द टर्शरी फॉलिकल विच इज कॅरेक्टराइज्ड बाय द फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड ॲज द अँट्रम. अँट्रम नावाची जी कॅव्हिटी आहे ती कोणत्या प्रकारच्या फॉलिकलमध्ये? तर लक्षात ठेवायचं ती टर्शरी प्रकारच्या फॉलिकलमध्ये. टर्शरी फॉलिकलमध्ये असणारी कॅव्हिटी. The theca layer is organized into the inner theca interna and outer theca externa. ते लेअर 2 लेअरमध्ये होतात, इंटरनल लेअर, आउटर एक्सटर्नल लेअर. इट इज इम्पॉर्टंट टू ड्रॉ युअर अटेन्शन दॅट म्हणजे इट इज ॲट दिस स्टेज दॅट द प्रायमरी oocytes विदिन द टर्शरी फॉलिकल ग्रोज इन अ साईज अँड कम्प्लीट्स इट फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. मग टर्शरी फॉलिकल हे काय बाहेरच्या कवरिंगवरनं चालले, पण आतला जो प्रायमरी फॉलिकल आहे प्रायमरी oocytes आहे तो त्याची लाईफ सायकल कंप्लीट करतो. त्याचं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होतं टर्शरीच्या वेळेस. इट इज अन अनइक्वल डिव्हिजन रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ द लार्ज हॅप्लॉइड सेकंडरी oocytes अँड टायनी फर्स्ट पोलार बॉडीज. सेकंडरी oocytes फॉर्म होणार आहे आणि टायनी पोलार बॉडीज तयार होणार आहेत, फर्स्ट पोलार बॉडीज. The secondary oocytes remain bulk of the nutrient-rich cytoplasm of the primary oocytes. Secondary oocytes मध्ये काय आहे? बल्क आहे, मोठा आहे, साईज वगैरे ते सांगितलं आहे. Does the first polar body bonds out
ऑफ द फर्स्ट मेयोटिक डिव्हिजन डिवायडेड फर्दर अँड डिजनरेट. ॲट प्रेझेंट वी आर नॉट व्हेरी सर्टन अबाउट ती त्याच्याबद्दल काय माहिती नाही. फर्स्ट पोलार बॉडीचं काय होतं हे कुणाला माहिती नाही आहे. बट द टर्शरी फॉलिकल फर्दर चेंजेस इन टू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. टर्शरी फॉलिकलचा चेंज कशात होतो? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये होतो. मग इथे इन शॉर्ट काय म्हणू शकतो आपण इथं बघा, जो प्रायमरी oocytes आहे, या प्रायमरी oocyteच्या शेजारी एक लेअर ऑफ सेल तयार होतो, त्याला म्हणतो ग्रॅन्युलोसा लेअर. ग्रॅन्युलोसा लेअर. मग आपण त्याला म्हणतो प्रायमरी oocytes, प्रायमरी फॉलिकल्स. त्याला काय म्हणतात? प्रायमरी फॉलिकल. या प्रायमरी फॉलिकलच्या सराउंडिंगला अजून ग्रॅन्युलोसा लेअर येतो, मोर लेअर येतो. देन इट फॉर्म्स द सेकंडरी फॉलिकल. या सेकंडरी फॉलिकलपासून पुढे जाऊन परत त्याची डेव्हलपमेंट होते टर्शरी फॉलिकल. बरं, ज्यावेळेस हे प्रायमरी फॉलिकल होतं त्यावेळेस, म्हणजे प्रायमरी फॉलिकल म्हणजे कधी आहे? ज्यावेळेस बर्थ होणार आहे त्या काळातला पिरियड आहे. मग प्रायमरी फॉलिकल झाल्यानंतर इथे एक लाईन बघितलेली आपण इथं प्रायमरी oocytesच्या आधी. इथं जी स्पोर मदर सेल आहे ती प्रोफेज 1मध्ये स्टॉप झालेली आहे. प्रोफेज 1मध्ये तिचं काय झालेलं आहे? अरेस्ट झालेली आहे, स्टॉप झालेली आहे प्रोसेस. ठीक आहे. मग ज्यावेळेस टर्शरी फॉलिकल तयार होतं त्या टर्शरी फॉलिकलच्या इथं आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण अँट्रम. आणि या स्टेजच्या वेळेस मिओसिस 1 फर्स्ट कंप्लीट होते. मिओसिस 1 कंप्लीट होणार आहे आणि ह्या टर्शरी फॉलिकलची डेव्हलपमेंट होऊन किंवा ह्या टर्शरी फॉलिकलमधला जो oocytes आहे त्या oocytesची साईज वाढणार आहे आणि मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होऊन तयार होणार आहे सेकंडरी oocyte. आणि दुसरा तयार होणार आहे फर्स्ट पोलार बॉडी. हे सगळं कुठं चाललं आहे? टर्शरी फॉलिकलच्या आतमध्ये होते सगळं. आणि ह्या टर्शरी फॉलिकलचं डेव्हलपमेंट होऊन होणार आहे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये डेव्हलपमेंट होणार. ही झाली फिमेल गॅमेटच्या डेव्हलपमेंटमध्ये मोस्ट पार्ट जो आहे तो महत्त्वाचा. पहिल्यांदा असणारे ऊस्पोर असणारे त्या सेलचं डिव्हिजन होऊन प्रायमरी oocytes वगैरे तयार होणार आहे, त्या प्रोफेज 1मध्येच अरेस्ट होणार आहे. मग काय म्हटलेलं इथं आपण एक फिमेलमध्ये म्हणजेच oogenesisची जी प्रोसेस आहे ती एम्ब्रियॉनिक स्टेजपासून सुरुवात झालेली आहे. एम्ब्रियॉनिक स्टेजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे गॅमेट मदर सेल आहेत त्या गॅमेट मदर सेल प्रोफेज 1मध्ये अरेस्ट होतात. प्रोफेज 1मध्येच राहते ते, कधी एम्ब्रियॉनिकमध्येच असतात, एम्ब्रिओमध्ये असणार. ठीक आहे. मग त्याच्यापासून प्रायमरी oocytes आहे. प्रायमरी oocytesच्याकडे लेअर येणार, त्याला म्हणणार प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलच्याकडे अजून लेअर येणार ग्रॅन्युलोसा लेअर, त्याला म्हणणार सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकलचं परत डेव्हलपमेंट होणार टर्शरी फॉलिकल. त्या टर्शरी फॉलिकलमध्ये एक कॅव्हिटी असणार, त्या कॅव्हिटीला म्हणणार आपण अँट्रम. आणि मिओसिस 1 कंप्लीट होणारे टर्शरी फॉलिकल असतानाच आणि टर्शरी फॉलिकलच्या आतमधलं जे oocytes आहे त्याचं मिओसिस 1 कंप्लीट होऊन 2 सेल तयार होणार. एक आहे सेकंडरी oocytes, दुसरा आहे फर्स्ट पोलार बॉडीज. ह्या फर्स्ट पोलार बॉडीज पुढे जाऊन काय करतात हे कोणाला माहिती नाही आहे. आणि हा जो टर्शरी फॉलिकल आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होते. नंतर काय म्हणलेलं आहे? द सेकंडरी oocytes फॉर्म अ न्यू मेम्ब्रेन. आता हा जो सेकंडरी oocytes आहे त्याच्या शेजारून एक नवीन मेम्ब्रेन तयार होतं, मेम्ब्रेन कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा सराउंडिंग इट. मग सेकंडरी oocytesच्या शेजारून जे मेम्ब्रेन अजून एक तयार होतं त्याला काय म्हणतो आपण? झोना पेलुसिडा. द ग्राफियन फॉलिकल नाव रप्चर्स टू रिलीज द सेकंडरी oocytes फ्रॉम द ओव्हरी बाय द प्रोसेस ऑफ द ओव्ह्युलेशन. मग ओव्ह्युलेशन प्रोसेसमध्ये कोण रप्चर होतं? तर सेकंडरी oocytes रप्चर होतं. कोण रप्चर होतं? तर सेकंडरी oocytes. सेकंडरी oocytesच्या इथे एक जो लेअर येतो त्याला म्हणतो झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा हा लेअर येतो. हे आतमधलं स्ट्रक्चर आहे आणि रिलीज काय होणार आहे? तेच रिलीज होणार आहे. हां, हे स्ट्रक्चर काय होणार आहे? रिलीज होणार आहे सेकंडरी oocytes. या सेकंडरी oocytesच्या कडनी जो लेअर आहे त्याला म्हणतो झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा.
इट इज अ लेअर किंवा मेम्ब्रेन फॉर्म सराउंडिंग द सेकंडरी ओसाइट्स. ठीक आहे. नंतर एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. काय आहे? डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. मग इथं जर नीट बघितलं तर हा जो सेकंडरी ओसाइट्स आहे तो सेकंडरी ओसाइट रिलीज होते. कोण रिलीज होते? सेकंडरी ओसाइट्स रिलीज होते. कोण रिलीज होते? सेकंडरी ओसाइट इज रिलीज्ड. आणि इथं जर नीट बघितलं ही डायग्रॅम आहे कोणाची? oogenesisची. स्टार्टिंगला कोण होत्या? oogonia. त्यांचं मायटॉटिक डिफरन्शिएशन होऊन त्यांचं मायटॉसिस होऊन काय तयार झालं? प्रायमरी oocytes. प्रायमरी oocytesचं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झालं सेकंडरी oocytes आणि फर्स्ट पोलार बॉडीज तयार झाल्या. नंतर सेकंडरी oocytesचं परत मिओसिस 2 झालं आणि तयार झाली सेकंड पोलार बॉडी. कामाची काहीच नाही आहे. आणि कोण तयार झाला? ओव्ह्यूम फॉर्म झाला. कोण फॉर्म झाला? ओव्ह्यूम. मग इथं जर बघितलं इथं जी सेल आहे इथं काय म्हणलं? एकापासून एक ओव्ह्यूम तयार होते. दिसते का? 1:1. आणि इकडं जर बघितलं तर एकापासून 4 स्पर्म फॉर्म होतात. किती? तर 4 स्पर्म फॉर्म होतात. एकापासून 4 जण. 1:4. स्पर्मॅटोगोनियामध्ये 1 आहे. इथं oogonia-मध्ये 1 आहे. एकापासून 1, एकापासून 4. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती पेपरला प्रश्न विचारतात. ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मग हा जो पॉईंट सांगितलेला आहे ही डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे. ही oogonia-मधली सेल आहे. कशामधली? oogonia. या प्रायमरी oocytesचं मिओसिस 1लाच ती अरेस्ट होणार आहे. मिओसिस नाही, प्रोफेज 1मध्येच ती अरेस्ट होणार आहे. लक्षात ठेवायचे. हा पेपरला आलेला प्रश्न आहे. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. उत्तर देता आलं पाहिजे. हे काय झालं? डेव्हलपमेंट ऑफ द oogenesis. हे काय आहे? oogenesis. मग oogenesisमध्ये बोर्डला जर प्रश्न विचारला oogenesis तर तो लिहिता आला पाहिजे oogenesisबद्दल. मग oogenesisमध्ये काय विचारतात पेपरला? इन शॉर्ट बघू. जो oogonia आहे, समजा हा oogonia आहे, याच्यामधल्या सेल डिफरन्शिएशन तयार होणार आहेत प्रायमरी oocytes. या प्रायमरी oocytesच्या सराउंडिंगला लेअर फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे? लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल सराउंडिंग येणार. त्याला होणार आहे प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलच्या सराउंडिंगला अजून लेअर येणार आहे. त्याला होणार आहे सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकलपासून पुढे जाऊन बनणार आहे टर्शरी फॉलिकल. हे जे टर्शरी फॉलिकल तयार झालेलं आहे ह्या टर्शरी फॉलिकलमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली असती. याच्यामधली जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणतो अँट्रम. हा जो प्रायमरी oocytes आहे या प्रायमरी oocytesचं मिओसिस 1 नाही तर प्रोफेज 1मध्ये ती अडकून राहते. कोणत्या फेजमध्ये? प्रोफेज 1मध्ये ती अरेस्ट होते. ठीक आहे. हां, कॅव्हिटी तयार होते त्याला म्हणतो अँट्रम. ह्या प्रायमरी oocytesचं मिओसिस 1 कंप्लीट होतं. आणि तर 2 प्रकारच्या सेल होतात. एक होती फर्स्ट पोलार बॉडी, कामाची काहीच नाही आहे. आणि दुसरं आहे सेकंडरी oocytes. नंतर होते काय? सेकंडरी oocytes. नंतर ह्या टर्शरी फॉलिकलचं कन्व्हर्जन होते मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये. आता ॲट अ सेम टाईम होते काय? हा जो सेकंडरी oocytes आहे ह्या सेकंडरी oocytesच्या सराउंडिंगला एक लेअर तयार होतो. फॉर्म्स मेम्ब्रेन सराउंडिंग इट. त्याच्या सराउंडिंगला ते काय करतं? मेम्ब्रेन फॉर्म करतं. त्या मेम्ब्रेनला म्हणतो झोना पेलुसिडा. आणि हा सेकंडरी oocytes रिलीज होतो किंवा हा सेकंडरी oocytesचं मिओसिस 2 होऊन सेकंड पोलार बॉडी तयार होणार है. सेकंड पोलार बॉडी एंड उसके बाद फॉर्म होणार है ओव्ह्यूम.
काय चालणार आहे ओव्ह्यूम. हे झालं oogenesisची प्रोसेस. इन शॉर्ट आहे, लक्षात ठेवायचं oogenesis. बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं आहे याच्यात. oogenesisमध्ये पेपरला याच्यावरती प्रश्न येतो. आणि ही डायग्राम काढायची. कुठे गेली डायग्राम? ही डायग्राम. ठीक आहे. हे प्युबरिटीची प्रोसेस आहे. प्युबरिटीच्या वेळेस सेकंडरी ओसाइट्स तयार होते. सेकंडरी ओसाइट्स कधी तयार होतो? प्युबरिटी नंतर. ठीक आहे. मग प्रोफेज 1ची जी ही हा जो प्रायमरी ओसाइट्स फॉर्म आहे तो प्रोफेज 1मध्येच अडकून राहतो आफ्टर द बर्थ. आणि ज्यावेळेस आफ्टर बर्थ म्हणजे ज्यावेळेस 17-18 वर्ष होतील त्यावेळेस ओव्ह्यूम फॉर्मेशन होतं आणि मग तेच मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. हे झालं oogenesis. हे झालं oogenesis. नंतर आपल्याला पुढे जाऊन स्ट्रक्चर ऑफ द ओव्ह्यूम पण पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी वेगळं, स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूम वेगळं. मग स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूम आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पाहून झाले, स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूम पाहायचं राहिले. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण जे फर्टिलायझेशन होणार आहे इथं स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूम आहे. ठीक आहे. ही डायग्राम एक महत्त्वाची पेपरला विचारतात. तर झोना पेल्युसेडा आहे. त्याच्यानंतर अजून बी काही लेअर आहेत. कोरोना रेडिएटा म्हणतो या लेअरला, ते पुढे जाऊन पाहिजे. नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल.